आपणच शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. भले तिने सांभाळायची पाळी आली तरी तुम्ही गरीब आहात, तुम्हाला शत्रू नाही. दळण इकून दारू पिणारी लोक आहेत. दळाय गेला दळणच इकून, तरी त्याला लोक म्हणतात काल गावात दिसले नाही, इतकं मार्केट आहे त्याला. तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही, चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? दुसरं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, घरातले. सगळ्यात भाऊकीतले भाऊबंद भाऊबंद नालायक. तुमचे माझे भाऊबंद आहे ना असे खपाखप मेले पाहिजे. नाही नालायक, जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणा राम राम, आपली टोळी उजारे मार. आणि हे 7 वाक्य ज्याने पाळले त्याला दुःख नाही. तुमचं काय म्हणते? हे माझे 6 वाक्य ना, हे तुमच्या जीवनातलं अमृत आहे. मान्य? थोडं पुढे सारखायचं. आता लागला करंट. तुम्हाला करंट लागणं महत्वाचं आहे. पुढची हवी आहे. देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्व घटी आपला बाप कोणी माहिती तुम्हाला? शंभू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठ्ठल नावाचा पाटील आहे, आणि तो आपला बाप आहे. आणि ते जे शेजारी उभी राहणारी रुक्मिणी, हे बायका पोरं हे सगळ्या लबाड टोळ आहे. त्याच्यात काय कोणाचं? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काहीच करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करायला तुला वेळ. पागल आहे तू बावलाटा. मोबाईल तिला तू घेऊन देतो, बॅलन्स तू टाकतो, तुझ्या गाडीला पेट्रोल तू टाकतो, हॉटेलिंग तू करतो, ब्युटी पार्लर तू करतो. ती फक्त तुझ्या गाडीवर बसून येते आणि फक्त हसते. तिला हसायचा एवढा फायदा आहे. तू म्हणला लगीन करता, ती म्हणते मी त्याला नवीला शब्द दिलाय. तू तिथून पुढे 90 आणायला सुरुवात करतो. जिंदगी उदास, जगण्यात मजा नाही. हे प्रेम बिम बायका पोरं ही सगळी भामट्याची टोळी आहे. कोणची बायको नाही. प्रियशीला घेऊन वाखरीच्या कोपऱ्यावर बसलो. येड्या बाबळा येडी. ती पोरगी तरी आणि ती पोरगी त्याला बाबळीतच म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने वाटतच सोडून दिला. काय हे सगळं लबाड आहे. आता करंट लागलं तुम्हाला. हे प्रेम बिम हे सगळं लबाड आहे. या जगात 3 जण सत्य आहे, आई वडील संतान भगवंत. हे बाकी हे मित्र हे सगळं लबाड आहे. आपला मित्र आपल्याच पैशाची पितो ना. अपघात झाला तो म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर पिऊ नको, त्याला ऐकले नाही. तुझी बोनी बॉल साधाकले मी तसा मित्र. एक आता करंट लागला, फिट करून घ्यायचा आपण. आता देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. फायनल झालं. आता तो देव आपल्याला दिसत का नाही?
ते त्याचं उत्तर इतकं किचकट आहे की आपण जन्माला आल्यावर एका म्हातारीच्या नादी लागलो आणि त्या म्हातारीचं नाव माया आहे. सावध राहा. कोण आहे ती? माया. आणि ती माया नावाची जी म्हातारी आहे तिने याला गुंतून मारलं, नाही तर हा देवच आहे. सावध राहा. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? बोलायचा पटकन. मायाचा आहे. बरं ती माया आपण मारलीच असते आणि मारणारच तिला मारल्याशिवाय आज पुढे जायचंच नाही. ती माया नावाची म्हातारी राहती कुठे हेच आपल्याला माहित नाही. ती राहते, तिचा पत्ता 7व्या अध्यायात आहे. पाहिपा शरीराची या गावा, शरीर रूपी गावात माया नावाची म्हातारी राहते. सापडला पत्ता? हे काय? गाव. गाव हे गाव. आता हे गाव आहे. आता पंढरपूरला जम्बूद्वीप आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे. तसं याच्यात एक पाटील आहे, मानाशी पाटील. पण याच्यात एक पाटील आहे. तो पाटील कोण आहे? बोललं तरच कळत. तो जरा नादी गडी आहे. नादी म्हणजे त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. हा, गर्लफ्रेंड. आणि त्याची जी गर्लफ्रेंड आहे कोणाची? हा, मानाशी पाटलाची. तिचं नाव इच्छा आहे. डोकं खाजावं लागतं बरं का कीर्तनाला, तरच कळत. इच्छा आहे. आणि इच्छेचं त्याचं थोडं बरं आहे. आता ही त्याच्या प्रेमात पडली. कोण? गेलं बॉम्बाला. इच्छा लय खोल ते. इच्छा कोणच्या? म्हणा. पण तिला माहीतच नाही हा पठ्ठ्यांना पुसकी ताण द्या डोक्याला. कारण मन कसं आहे न, मन कसं आहे? नपुसक आहे. मन हे नपुसक आहे. इच्छा त्याची प्रियशी आहे, पण त्या प्रियशीला कधीच बाळ होणार नाही ना, कारण काम तृप्ती करणारा नपुसक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का काम नाही? काम आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणजे 7वा अध्याय असं म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आहे. तिला तरुणपण आलंय, पण ती कामातूर आहे. पण तिची इच्छा पूर्ण करणारा प्रियकर नपुसक असल्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहील. कोण? इच्छा. आणि तिला एक बहीण आहे. बहीण तिच्या बहिणीचं नाव आहे, ही माया झाली, दुसरी इच्छा झाली. आणि ती इच्छा तिसऱ्या बहिणीचा आधार घेते, तिचं नाव वासना आहे. जरा डोकं खाजवावं लागेल तरच घुसळ डोक्यात. आता ती जी स्थिती आहे ती म्हातारी आहे, ती जरा नंगाट म्हातारी आहे. कोण आहे? माया. माया. माया कोण? फटाफट बोला. माया. आता तिला नाही नवरा, आता हिला नाही पोर. कोणला? हा, असे ऐकणारे पाहिजे. इच्छेला नाही पोर आणि हिला नाही नवरा. हिला नवरा नाही पण 16 पोर आहे. खाजवा डोकं. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणले, बारीक ऐकलं तरच. वाक्य फापारलं का तुम्ही फापारले. आता इथं किचकट आहे थोडं. इच्छा आहे ती कुमारी, तिचा विषय सोडून द्या. ही जी माया आहे ही प्रत्येक जीवाला आहे. म्हणजे तिला नवरा नाही. मांजरीला तेवढंच प्रेम आहे, गाईला तेवढंच प्रेम आहे. गाईचं वासरू झाल्यानंतर इतकं घाण असतंय, पण गाई साठवून स्वच्छ करते. माय. कुत्र्याला माय, शिळीला माय. माय याच्यावर तर जीवाला ती म्हातारी चित केले. माया. तिला नवरा नाही पण पोरं 16 आहे. ऐका, 16च्या 16 पोरं. आता डोकंच बंद होईल. म्हातारीचा पहिला पोर आहे काम. आज सगळ्या माणसाच्या शरीरात कोण आहे? काम. आपल्याला भजन कोण करू देत नाही? काम. कीर्तन कोण ऐकू देत नाही? काम. चांगलं वागून कोण देत नाही? कामाचा विषय सांगू का एका मिनिटात? रावण संपला काम, चंद्र संपला काम, इंद्र संपला काम, शंकराला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम, आणि विश्वामित्राचं तप संपलं काम. काम एवढा सोपा नाही. आणि आज तुम्ही अभ्यास करा महिला मंडळ, या 4 वर्षात मुलींचा अभ्यास करा. मुलींचा. पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही, कधीच करणार नाही. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी अशा पोरांच्या पोरी नादी लागत नाही. पोरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार, एकदम भंगरी पोऱ्या.
थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलगली पोरचा. आणि पोर काम काय करते, इडीवरच्या मोटरी चोरीते, पाईपलाईन खोलीत, किबली चोरीते, मोटरीच्या किबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबाद वाट लावून टाकली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. मी लईत महाराज बोलायच्या गोष्टी न खरं बोलणाऱ्याला दाबून देतात लोक. महिला मंडळ नीट आहे का, मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. या 4 वर्षामध्ये तुम्ही शैक्षणिक जीवनाचा अभ्यास करा महाराज. हे गाव पुढारी शाळेकडे अजिबात पाहती नाही महाराज. हे गाव पुढारी ना गावात पाहतीच नाही. हे फक्त याची त्याची जिरीत बसतात. जर प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांनी 2-4 दिवसात जर मिटिंग घेतली काळेसाहेब सगळ्यांनी, आणि जर शैक्षणिक कालामध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल जर गावात बंद ठेवले तर 50% काम जाग्या होईल. सांगा मला, शिक्षक शिकवताना मोबाईलवर बोलत नाही, बोलत नाही? नाही. शिक्षक विद्यार्थी मोबाईलवर शाळेत खेळत नाही, मोबाईल शाळेत वापरत नाही लोक. कधी क्लिप पडली त्यांची, त्याचा परिणाम ऐकायचा काय कमेंटात? सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप पोरीने रडवलाय. रडला तो, पोरगी पळून गेली तर पाहण्यासारखा बाप पण पोलीस स्टेशनला जाऊन रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन म्हणतो माझी मुलगी सापडून द्यावं, द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल, पुसा. तो बाप घरी येतो, उशीमध्ये मुडकं गुतून रडतो आणि पोलिसाचा त्याला फोन येतो तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाच्या पायावर त्याच्या डोळ्यातलं पाणी पडतं आणि तो बाप पोलिसाला सांगतो मी माझी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि माझा भाऊ दुश्मन आहे. रक्ताचा बाप मुलीला दुश्मन आहे, रक्ताचा भाऊ आणि दुश्मन आहे. आणि पोरी सगळ्या भंगार पोरांबरोबर पळून जातात. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. आणि त्या इंदुरीकरला प्यार शिवाय देतात, प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो आता होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं. प्यार क्या करता है, कांद्याचा रोप उपटता है. प्यार क्या होता है तो चिंगल्या निवडता है, निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, पिओ. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, फक्त तळतळीनं सांगा. मला महिला म्हणलं मी लय तळतळीनं बोलणार माणूस आहे. तुम्हाला सुद्धा पाजर फुटला, तुमचे सुद्धा डोळ्यातून पाणी येईल. महिला म्हणलं खरं सांगा मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. आज मुलीने जर बापच संपवायचा ठरला तर पोरीने एक उत्तर द्या, त्या भावाच्या जीवनाचं काय आहे. त्याला पुढे संसार आहे, त्याला पुढे लग्न करायचं आहे, त्याला पुढे समाजात जगायचं आहे. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या. हा साधा नाहीये, हा पठ्ठ्या कोण आहे माहितीये तुम्हाला. काम कसा आहे, धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा.
आता शिकी एक झालाय बर का, मात्र लय पोर आहे. पहिला पोरगा आहे काम. आता तो आज घुसला. ए मोबाईल शाळेतली बंद केले तर फरक पडणार नाही असं तुम्हाला म्हणायचे? पडणार नाही? पडणार. कारण सगळे पुरी अल्पवयीन आहे. बरं पुरीला काय लाजबीज काही नाही. वरण गाडी बसवत चालली, वरण हॉटेलला नेलं चालली. आणि आईला सगळं माहित असतं. आया सोंग घेतात. नाही तर माहित नाही का आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज झाडांचं सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं. एक काम एक संपला बरं का. दुसरा क्रोध आणि पाया पडतो. रागाच्या भरात कोणतंही कृत्य करू नका. 2 मिनिटं शांत राहा. 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून उकळू शकतो. खून करायला काय लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय आठवडा लागत नाही. फळ किती वाईट आहे. कितके वाईट आहेत महाराज पोरांनो. काम इतका, क्रोध इतका वाईट आहे. तोडला जातो माणूस, गोळी घातली जाते, फाडला जातो, तोडला जातो, त्याचे तुकडे केले जातात आणि ते गुन्हेत घालून वड्याला टाकले जातात. इतके 2 जणच काम करतात. काम आणि महिला मंडळ. कधी कधी नवरा दारूला पैसे देत नाही बायको म्हणून तिचा मुंडकं दाबून मारला जातो. तिला वेदना किती असतील. एखाद्या बाईला जाळलं जातं, तिला वेदना किती होत असतील. या दोघांना जपा. राग आका मग इंद्रिकर मंत्र थोडं शांत राहायचं. काय होत नाही. नवरा बायकोचं भांडण झालं ना, आपल्याला प्रयोग वापरायचा. आपल्याकडं लय मंत्र आहे, मी वापरतो. काय नाही, बायको जरा पिसाळी करायला लागली ना, 2 मिनिटं तिच्यात पाहत राहायचं. काय बोलायचं नाही. काय ती काय पिसाळे ती काय आपलं मुंडकं बिंडकं दाबीला असं काय. फक्त पाहत राहायचं तिच्यात. तिचा पावर आपाप कमी होतो. 5 मिनिटं ती पिसाळून द्यायची. ती काय पिसाळे नाही. ती काय फाशी बिशी घेणारे किंवा आपल्याला भोकासणारे असं काय नाही. फक्त पाहत राहायचं तिच्यात. तिचा पावर कमी होऊ द्या. ती 10 मिनिटात चहा घेऊन येते. तेवढ्या झपाट्यात यानं उचलून आपटली, नेली. राग धरायचा. कधी शांत राहायचं. काय होत नाही. काय होत. तुम्हाला घरातून लवकर बाहेर पडायचं असलं ना सकाळी, आणि जर चहा लवकर झाला नाही ना घरात, तुम्हाला आयडिया सांगतो. सगळ्यांनी पाळायचा प्रयोग होतो. बायकोला सहज म्हणायचं असं, काल आलं तर त्या भावाचा फोन. पुढं काहीच बोलायचं. पुढं बोलला मग मी आला. गार पाणीच नाही, अख्खं दूधच येईल चहामध्ये. चांगलं वागायला शिका ना. काय राहायचं किती दिवस. काय भांडणं करून. आणि बरं भांडण्याची कारण काय माहिती का. आता हॉर्न का दिला, डिफर का दिला. परवा दिवशी उसाचा ट्रॅक्टर भरून आला. सेकंड ट्रॉली होती त्याला 2, म्हणजे जवळजवळ 2.5-5 टन माल होता त्याच्यात. 3 बेवडे धाब्यावरून निघले. बिन बापाच्या अवलदी 90 आणली आणि त्याला गाडी आडवी घातली. त्यानं हॉर्न वाजवला. यांना राग आला, इज्जत गेली ना. हॉर्न का वाजवला. तुम्हाला तुम्ही आडवे आले वाजवला. यांनी ठेवून दिली त्याचे. आता तो ट्रॅक्टरवर होता म्हणजे कच्चा होतो काय. तो टामी घेऊन उतरला. वाकडा बांधू नाही का, मोठा टायर खोलायचा टामी. एकच हाडली त्यानं तिघांच्या गुडघ्यांच्या वाट्यानं आणली. वाट्याचा आत घातल्या तिघांच्या. गेलं निघून. हे उतारे पडलं. पेल असल्यामुळं तेवढं जाणवलं. पण पहाटी उतरली. दंगड असंही होईल ना असं. बरं आता म्हणता येईन अपघात झाला. आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकरचं प्रवचन तुला काय वांग सांगू मी दाव्या. वाटी फुटल्याची ओवी कुठं आहे. आणि भाषण करणारे म्हणणे एक उमद व्यक्तिमत्व गेलं. हे भाषण करणारी माणसं पुस्तकच कोणतं वाचितात काय बोलत. आपण एवढे येळवर पुस्तक वाचतो पण त्यांचे शब्द लय भयानक राहतात. एक उमद व्यक्तिमत्व गेलं. त्यांच्या जाण्याने परिसराची फार मोठी हानी झाली. ती कधी भरून निघणार. तू गेला का भरलीस त्याला.
आणि ते लग्नातलं भाषण तर इतकं लबाड ते करूच नाही कोणी. हे करू नये महाराज, लग्नातलं भाषणच करू नये. आणि करायचं असलं ना राजकारणी लोक ते लग्नातली जी भाषण आहे ना ते नवरदेवानं अंतरपाठ धरायच्या अगोदर करीता. काय बॉम्बलायचं तुम्हाला, बॉम्बला मोकार. तो नवरदेव ते बोट लावेल त्या नवरीला, त्याला एवढा चांगला स्पर्श कधी व्हायला नाही. त्याने एकूण अंतरपाठ धरे. बरं तो नवरदेव मोकळा येणारा, त्याला घेतली सफारी, ते खुद मारलं. त्याला मोकळ्या मंगळवारची सवय, फेट्याची सवय नाही, गुद मारलं. त्याच्यात त्याला मूत खडा. भाषणावाल्याने त्याला का उठवला. शेवटच्या भाषणाला नवरदेव मोकळा झाला. पाहत का नाही काही खायला काही आणतात, प्यायला काही. तो मठ्ठा कोणी लग्नात आणला त्याचा एक शोध लावला पाहिजे. नाव एक माणूस होता, कोण तो मठ्ठा. मठ्ठा म्हणजे ते पांढर पाणी, त्याच्यात कोथिंबीर 20 गलास आणले एकानं मठ्ठा. हो ते घरात गेलो, बाथरूम मधून बाहेर येईल मठ्ठा कळच काढी ना. उभं राहिलं का काढ 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 काढ, बसलं का खाळ 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 खाळ. त्याची बायको 4 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा. काही नवीन आणते पण आणला तो म्हणता. आता त्या लग्नात एक पद्धत आली, आपल्या भागात नव्हती पहिली. ती तुमच्या गाली का नाही का, व्याई भेट. व्याई भेट, वेळ वेळाला भेटायला तू कोणी झक मारली का ते आणलंय. बरं ते याही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लफड्याचं लगीन. या पोरानं त्याचा चांगला पीस फापलावल्यामुळे ते बिघडलेलंच होतं. ते ये ना अशी मिठी मारली, एक याई गुद मारून मला पाहता का नाही. काही नवीन आणायचं. आता महिला म्हणलं हळदी इतका खर्च लागणार आहे, लग्न इतका खर्च हळदीला आहे. यंदा बाहेर नवीनच आयटम आणलाय, मेहंदी. आता मेहंदीला 500 लोकांचा स्वयंपाक आणि 10 रुपयाला कोण येतो. भिकारी लोक येत का. 10 रुपयाचा कोण, 500चं जेवण. लोकांचं म्हणजे 50,000 खर्च. आणि ते 10 रुपयाला कोण मिळतो काय नाही, फक्त कुत्र्याची घाण, मांजराची घाण. त्याच्यात काही ओवी आहे का श्लोक आहे. तुम्ही नवी नवरी पाहिली, मला नवी नवरी इथवर मेहंदी, हिरव्या बांगड्या, मेकअप लई, इथल्या पट्टी चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खालच्या खाचात कलर, या मधल्या खाचात एक कलर, इथं भवयांना एक कलर, केसांना असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग मोकळेच केस, कुमती का चालत. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिका, लय सिस्टमॅटिक बोलते. कशा वेटिंग बघती ती एअरपटाची ती. केव्हा तेव्हा केव्हा अय्या. केव्हा तेव्हा केव्हा. आणि तिची सासू म्हणती जामोर बाई काय हो बर का, माझ्या पप्पाचं उशिरा झालं बर का, पण वस्तू लय जोरात मिळाली. वस्तू मी ते डोळे मिटायला पहिले आठवड्यातलं सांगून राहिलं बरं मी तुम्हाला. एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं का मग तिला विचारायचं कस काय, काय सांगते काय ऐकते. हाय ते बरे ग फार मा पप्या येडा झाला ग. घास कापायला सगळं, गिन्नी आणायला सगळं. फार त्या पोरीचा पिच्छा सोडित नाही बाई. आता तर आथरून नाही पप्यास टाकीतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीने माया पोरला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता.
सगळी भांडणं कशामुळे काय नाही. आता तुम्हाला हे वरचे जे दिसतं ना हे गणबीट हे लाईतले अजून 1-1.5 महिना ही सगळी लोक एकत्र होणार मला जवळजवळ तुमचा कार्यक्रम करणार. आणि राजकारणाचं भांडण कुठं गुंतलंय माहिती का? गावांमध्ये फार वाट लागली मला. लग्नाला दिसले नाही तुम्ही? ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे. साहेब ते येऊन गेले लग्नाला. मग तू काय करत होता? साहेब पार्टी जेवून गेले. तू पण पप्प्याची आई सांगतो का पार्टी? काही नाही मला. मी सगळ्या क्षेत्राचा अभ्यास कराय. फक्त लोभ. बाकी कोणाला कोणाशी काही घेणं नाही. काय लोकांना घेणं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा. मरणार नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय? मी जाणार उलथून. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला. काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. आता सांगा पांडुरंगाला काय सांगा. रात गई. लोकांना काही घेणं नाही भाऊ. शरीर सांभाळा ही संपत्ती आहे. बाकी तर मरू दे. हे पैसा का कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार आहे. आता काही लोक म्हणतात जग सुधारलं. किती सुधरू द्यावं. अजून लोक तोंडानेच जेवतात. तू एक लय पैसे हे बंद कर. इकडे सुरू कर. अरे संसार करणं पराक्रम नाहीये. संस्कारात परमार्थ करणं पराक्रम.